नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सागर डुकरीकोट फार्म या चॅनलवर. तर मित्रांनो, शेतकऱ्याची कहाणी सांगतो मी तुम्हाला. शेतकरी कर्जबाजारी का राहतो आणि गरीब तो गरीबच का राहतो, त्याच्यामध्ये मी पण आलो बरं का. असं नाही की तुम्ही आहे ना मी नाही, असा विषय नाही. कारण की याचे कारणं भरपूर आहेत. शेतकरी गरीब तो गरीबच राहण्याची कारण काय होतं माहिती आहे का. आता उदाहरण माझ्यापासून सुरू करतो आणि मग सांगतो तुम्हाला की जे आता मी कपाशी लावली, या कपाशीसाठी मी उधार बी, खत, औषध सगळं उधार घेत असतो दुकानदाराकडून. आणि आता पाऊस कमी आहे सध्या. आता पाऊस जास्त होतो का नाही होतो हे निसर्गावर अवलंबून आहे. पण आज आपण जे पैसे काढले, समजा कोणी 50,000 काढतं, कोणी 1,00,000 रुपये काढतं शाहूकाराकडून शेतीला लावण्यासाठी. समजा बी, भरण, खत सगळं आलं त्याच्यामध्ये. तर असंच प्रत्येक शेतकऱ्याचं काय म्हणणं असतं, आता आपण शेतीला पैसे काढू, नंतर कापूस निघल्याच्या नंतर, सोयाबीन निघल्याच्या नंतर आपण पैसे देऊन टाकू, असा विषय असतो प्रत्येकाचा. मग आता विषय काय होतो माहिती आहे का, निसर्ग साथ देत नाही, पाऊस वेळेवर पडत नाही. आणि पाऊस वेळेवर नाही पडला की आपल्याला जेवढा वाटेल तेवढा माल आपल्याला शेतामध्ये होत नाही. कापूस आपण धरलेला असतो एकरी 10 क्विंटल. एकरी 10 क्विंटलच्या जागेवर आपल्याला होतं एकरी 6-7 क्विंटल. कारण की पावसाच्या अभावी माल कमी होतो. आणि मग आपल्याला जे देणं घेणं असतं हे सगळं आपलं मालावर डिपेंड असतं. कारण की आपल्याला शेतकऱ्याला दुसरा कुठलाही आधार नसतो. आणि मग काय, ज्यावेळेस समजा ते सावकाराचे पैसे द्यायचे आपल्याला, जे काही समजा त्याचे व्याज सगळं वाढलेले असतात आणि आपल्याला पूर्ण द्यायला तेवढा माल झालेला नसतो. मग काय होतं, दिवसेंदिवस असंच व्याज द्यायचं, मुद्दल रक्कम राहू द्यायची, असं करायचं. दिवसेंदिवस असं करीत राहायचं. आणि मग नंतर जास्त वाढल्याच्या नंतर मग शेतकऱ्याजवळ एकच पर्याय असतो, तो म्हणजे आत्महत्याचा. किंवा मग हो, तेच शेवटचा पर्याय धरून घ्या समजा. कारण त्याच्याकडं पर्याय दुसरा नसतोच. कारण की दुसरा साईड व्यवसाय नसतो, जोड व्यवसाय शेतीला. तर याच्यामधून मला एक सांगायचं आहे तुम्हाला की ही वेळ आपल्या कोणत्याच शेतकऱ्यावर येऊ नये म्हणून आपण काय करायला पाहिजे. तर मित्रांनो, त्याच्यासाठी आपण शेतीला जोड व्यवसाय काही करायला पाहिजे. त्याच्यामध्ये मग असंच नाही की मी शेळीपालनच म्हणतो आहे. तुम्ही शेळीपालन करा, कोंबडी पालन करा, किंवा दुग्ध व्यवसाय करा, गाय पालन करा, म्हैस पालन करा. कसं आहे माहिती आहे का, नुसतं शेतीवर अवलंबून राहिलं तर आपलं एकही रुपया मागं पडत नाही. सावकाराचे काढायचे आणि सावकाराला व्याज सगळं भरायचे, असं आपलं दिवसेंदिवस चालूच असतं. आणि आता तुम्हाला सांगतो, धंदा जोड व्यवसाय जर असेल, शेळीपालनाला असू द्या, कुठलंही असू द्या, कोंबडी पालन असू द्या, कोंबडी पालन जर केलं तर रोजचं तुमचं गावरान कोंबडीचं अंडं हे सध्या 15 ते 20 रुपयाला विकतं आहे. असे मला गावातले बरेच जण म्हणले. आपल्याला पण कोंबडी पालन करा म्हणतात, पण आपण त्या उद्योगाला अजून सध्या नियोजन लावलेलं नाही. तर ते नियोजन आपल्याला सहजासहजी दिवाळीच्या नंतर बघू काय आहे. तर आपण आज मी माझं उदाहरण सांगतो, तुमच्या उदाहरणावर नाही. आज माझा पण विषय तसा झालेला होता. मी पण कर्जबाजारी होतो. असं नाही की मी कर्जबाजारी नव्हतो. सगळ्यांच्या मागे देणं घेणं असतं, अडचणी असतात. पण त्याचा शेवटचा पर्याय म्हणून आत्महत्या करणं हा नसतोच. त्याला आपल्याला संकटाशी लढावं लागतं, त्याच्यासोबत आपल्याला झटावं लागतं. आज एवढे संकट येऊन गेले माझ्यावरती, दवाखान्याचे हे ते, पण मी धीर सोडला नाही. मी परत काय केलं माहिती आहे का, शेळी पालनापासून सुरुवात केली
आणि आज कसं जरी म्हणलं तरी एक 6 महिन्याला जरी म्हणलं तर आपले 5-7 शेळ्या आहेत. 6 महिन्याला आपण 60-70 हजार रुपयाचे बकरं विकतोय. 50,000च्या पुढं धरून घ्या समजा. आता निव्वळ 1 एकर शेतीवर आपलं भागलं असतं का? नसतं भागलं. कारण की 1 एकर शेतीवर काहीच होत नाही, तुम्हाला पण माहीत आहे. 1 एकर क्षेत्रामध्ये पोट भरणं म्हणजे कुटुंबाचं पोट भरणं खूप अवघड आहे. आणि म्हणून आपण शेळीपालन व्यवसाय निवडला. आणि आज तुमच्या आशीर्वादानं आपलं शेळीपालन बरं चालू आहे. एवढं काही मोठं नाही आहे, साधं आणि सोपं सरळ आहे. हे बघू शकता तुम्ही. आपण काय असं हायफाय बांधकाम केलेलं नाही, काय नाही. मेढी रवल्या, घेरा मारला आणि जाळी लावून टाकली. फक्त कंपाऊंड म्हणजे जे आपलं शेळ्यांचं आहे शेड समजा, तो आपण व्यवस्थित बांधलेला आहे. बाकी कंपाऊंड वगैरे हे पण ताडपट्टी वरती टाकून आपण समोर सपरी तयार केलेली आहे. जास्त आवडवे नाही. थोडं तुम्ही एकापासून सुरुवात करा. तुमच्याकडे शेती कमी जर असेल तर 1 शेळी घेऊन एका शेळीपासून जरी सुरुवात केली तर 4-5 वर्षामध्ये तुमच्याकडे 10, 20, 30, 50 शेळ्यापर्यंत शेळ्या होऊ शकतात 4-5 वर्षामध्ये. असं जर नियोजन केलं तर कोणताच शेतकरी अडचणीत येणार नाही. आत्महत्येकडं जाण्याचं आपल्याला काम पडणार नाही. आज तुम्ही तुमचा स्वतःचा नील व्हायचा विचार करतात, पण तुमच्या पाठीमागं तुमचे आईवडील असतात, तुमची फॅमिली असतात, मुलं बाळं असतात. यांचा सगळ्याचा विचार करायला पाहिजे. आणि नंतर आपण त्यांचा विचार करायला पाहिजे. अगोदर आपण गेल्याच्या नंतर यांचा सांभाळ कोण करेल? आज मुलं बाळं असतात, मुलं बाळांना कोण बघेल? एवढा विचार करूनच बाकीचा निर्णय घ्यायला पाहिजे, असं माझं मत आहे. तर मित्रांनो, खरंच शेतीला जोड व्यवसाय केला तरच शेतकरी फायद्यात राहणार आहे. खताचे, औषधाचे भाव वाढत चाललेले आहेत आणि निसर्ग साथ न दिल्यामुळं निसर्गानं शेतकरी हा अडचणीत सापडत चाललेला आहे. बाकी तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण असेच मोटिवेशनल व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवासाठी या चॅनलवर शेअर करत असतो. तर मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होत आहे, इथंच थांबतो. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.